नमस्कार. हा ब्लॉग मराठीतून असणार आहे कारण खूप रिक्वेस्ट येतात की विश्वजित मराठीतून कर, मराठीतून ब्लॉग कर, मराठीतून ब्लॉग कर. हा मराठीत ब्लॉग आहे. मी आत्ता कालच एक व्हिडिओ टाकला मीटिऑरचा 350. त्याचा रिव्ह्यू मी केला. ऑब्व्हियसली प्रचंड अमेझिंग बाईक आहे, त्यामुळे तुम्हाला मजा येणार चालवायला. फक्त त्याच्यात मी दोन्ही गोष्टी सांगितल्या व्लॉगमध्ये, प्लस मायनस. त्याच्यामुळे बरेच लोक क्रिटिसाइज पण करतात, अरे इसमें तुम कंपेयर कैसे करते हो BS6 क्लासिक कोअर इसको. ते कंपॅरिझन का करणार माहिती आहे का? कारण जेव्हा तुम्ही तुमच्यासारखे नवीन लोक केव्हा घेतात तर त्यांना आधीचं पण माहिती पाहिजे, आत्ताचं पण माहिती पाहिजे. आणि माझ्याकडे स्वतः डेझर्ट स्टॉर्म 500 आहे. तर लोकांना वाटलं मी डेझर्ट स्टॉर्म आणि मीटिऑर कंपेअर करतो आहे. ऑब्व्हियसली आय एम नॉट कंपेअरिंग टू बाईक्स, कारण दोन्ही डिफरंट आहेत. ही क्रुझर आहे, ती क्लासिक आहे. पण काय कंपेअर करतो मी? द फील गुड फॅक्टर. समोर प्लॅस्टिक बघितलं मडगाडला की मला फील गुड फॅक्टर नाही आहेत, ते पण आरीला. लोक म्हणतात आजकाल सगळ्या ॲडव्हान्स्ड आणि महाग बाईक्समध्ये प्लास्टिक आहे. येस, करेक्ट आहे. पण रॉयल एनफिल्डला मला ते थोडंसं ऑफ वाटलं. ऑब्व्हियसली ते एक वेगळ्या सेगमेंटमध्ये जायचा प्रयत्न करत आहेत. आणि अमेझिंग बाईक. मीटिऑर 350 आउटस्टँडिंग आहे. व्हायब्रेशन जे नोन आहे रॉयल एनफिल्डला ते कट ऑफ. हार्डली तुम्ही टँकला असा हात लावलात आणि रेव केलं तर जरा नॉर्मल व्हायब्रेशन, ते नॅचरल आहे. तेवढं फक्त दिसतं. म्हणून मी व्लॉगमध्ये पण सांगितलं की 5 ते 10% फक्त व्हायब्रेशन तुम्हाला जाणवणार हाय स्पीड्सला. पण माझी क्लासिक 500 आहे, त्याला ऑब्व्हियसली जाणवणार. आत्ता पण निहारची BS6 आहे, त्याला पण आहे. ऑब्व्हियसली अगेन आय एम नॉट कंपेअरिंग टू बाईक्स, आय एम कंपेअरिंग द कम्फर्ट फॅक्टर हिअर. ओके, मी कम्फर्ट फॅक्टर कम्पेअर करतो आहे दोन्हीचा, बिकॉज इट इज द सेम कंपनी. मी डेझर्ट स्टॉर्म घेणार, त्याच्याबद्दल बोलतो आहे आणि मी कुठल्या तरी वेगळ्या कंपनीबद्दल बोलीन असं नाही आहे. इट्स आरी. तर अमेझिंग थिंग्स आहेत. विंडशिल्ड जबरदस्त, लुक्स अमेझिंग, सॉलिड फील आहे त्याचा. आणि तुम्ही 110-120ला अमेझिंग क्रूज करत चालवू शकता. प्रेशर नाही येणार, कारण की तुम्हाला फटीक पण नाही येणार, कारण व्हायब्रेशन नाही आहे. सो दॅट इज अन अमेझिंग थिंग. सो हे एक पॉईंट आहे. दुसरा पॉईंट, अराऊंड 2-2.25मध्ये टॉप एंड मिळतं तुम्हाला. 2 लाख 220 225च्या ह्याच्यात तुम्हाला सुपरनोवा की असं काहीतरी आहे, मला ते एक्झॅक्टली नाव नाही आठवत. पण त्याच्यात बॅकरेस्ट आहे. तुम्हाला स्वतःहून करणाऱ्या गोष्टी आहेत. मेड टू ऑर्डर, मेक युअर ओन असं म्हणतात त्याला. सो त्याच्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी चेंज करू शकता. तुम्हाला आरसे कसे हवेत ते तुम्ही कस्टमाइज करू शकता. खूप गोष्टी आहेत त्याच्यात. तुम्ही ह्याच्यात गेलात ना, रॉयल एनफिल्डच्या ॲप पण आला आता त्यांचा, त्याच्यात जाऊन तुम्ही बघा. सगळ्या गोष्टी तुम्हाला कस्टमाइज करता येतात. कलर कसा हवा आहे, किंवा तुम्हाला परत मॅकव्हील्सला बहुतेक आहे, येस मॅकव्हील्स पण तुम्ही करू शकता कस्टमाइज. बॅकरेस्ट आहे ते, त्याच्यात तुम्ही कस्टमायझेशन करू शकता. खूप त्याच्यात गोष्टी आहे. सायलेन्सर, एक्झॉस्ट तुम्ही कस्टमाइज करू शकता. अमेझिंग आहे त्याच्यात ऑप्शन्स. एवढी आता फ्लेक्झिबिलिटी पण आली आहे त्याच्यात. तर मीटिऑरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. प्लस स्टार्टिंग फायरबॉल जी आहे ती 2,05,000 काहीतरी आहे अराऊंड ऑन द रोड. तुम्हाला जर का तुमची पहिली एनफिल्ड असेल, रॉयल एनफिल्ड तुम्हाला घ्यायची आहे, तुमच्याकडे नाही आहे, तुमच्याकडे कुठली तरी लो पॉवरची कुठली तरी बाईक आहे, 150cc 125cc 200cc असेल, तर तुम्हाला एक अपग्रेड म्हणून लाजवाब अपग्रेड. दिस इज वॉट आय फील. की तुम्हाला मजा येईल की अरे क्या बात आहे. खूप लोक फक्त व्हायब्रेशनमुळे आरीकडे जात नाहीत, हे खरं आहे. पण खूप लोक या गोष्टीला दुर्लक्ष पण करतात, कारण की त्यांना आरी हवी असते. सो डिपेंड्स. पण जर का तुम्ही ह्या कॅटेगरीत आहात की तुम्हाला स्मूथ पाहिजे गाडी, हातात आली की मस्त मक्खन आपण त्याला म्हणतो, मस्का चालली पाहिजे, असं का असेल तर दिस इज द क्रुझर. सगळं त्याच्यातलं गेलेलं आहे, व्हायब्रेशन वगैरे सगळं गेलेलं आहे. आणि बिल्ड क्वालिटी चांगली आहे, उत्तम आहे, एक्सेप्ट द प्लॅस्टिक मडगार्ड आणि साईडला पण आहे, ते मला नाही आवडलं. पण बाकी फिनिश छान आहे, डिसेंट फिनिश. आणि तिसरी गोष्ट मायलेज. अगेन तुम्हाला नीट चालवलीत, शाण्या मुलांसारखी चालवलीत तर 30-35 नक्की मिळणार. थोडंसं जास्तही मिळू शकतं नीट चालवलीत तर. हायवे टू हायवे असेल तुमचं तर कम्यूट जास्त मिळू शकतं. अजून काय राहिलं? चौथी गोष्ट, वॉट आय फील अगेन इज एक्झॉस्ट नोट थोडासा आवाज वेगळा आहे, डिफरंट आवाज आहे, सो त्याची पण मजा तुम्हाला येईल. सो ह्या सगळ्या पॉईंट्स आहेत. आणि मला जर का विचारलं, जर का तुम्हाला पहिली हवी असेल रॉयल एनफिल्ड तर मीटिऑरसाठी तुम्ही जावं क्लासिकपेक्षा, कारण ऑब्व्हियसली ॲडव्हान्स्ड आहे. क्लासिक
डिफरंट कॅरेक्टर आहे, पर्सनॅलिटी वेगळी आहे. आत्ताही असे लोक असतील जे मीटिओर असूनसुद्धा क्लासिक घेणार आहेत असे लोक, तर ती गोष्ट वेगळी, मी त्यांचं बोलत नाही आहे. तो एक वेगळा कॅटेगरी आहे, वेगळं एक पर्सनॅलिटी, ते स्टान्स असा पाहिजे, हे पाहिजे. मला पर्सनली क्रुझर आवडते, पण मला अपराईट बसायला जास्त आवडतं. माझा एक टेंडन्सी आहे की मला ताट सरळ बसायला आवडतं. मला अशी पोझिशन, खूप मला लीन्ड पोझिशन नाही आवडत. तर डिपेंड्स. पण इट्स अ गुड मशीन, व्हेरी गुड मशीन. छान पॉलिश्ड आहे, बिल्ड क्वालिटी छान आहे, अप्रतिम आहे. आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सुंदर आहे, खूप छान. म्हणजे आजकालच्या आरी सोडूनच्या ज्या कंपनीज आहेत ते सगळं छान इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देतात, बरोबर. पण क्लासिकला काहीच नाही आहे. क्लासिकला क्लस्टर खूपच बेसिक आहे. पेट्रोल डाऊन झालं तरी ब्लिंक होतो लाईट, अरे मग तुम्ही अंदाज घ्यायचा की किती. सो त्याची पण एक वेगळी मजा आहे. पण ह्याच्यात कसं आहे, तुम्हाला डिजिटल पेट्रोलचा सगळं कळणार, किती राहिलं आहे, ब्लिंक व्हायला लागणार, सगळं पूर्ण काटा दिसणार, किती फुल काय आहे, सगळं ट्रिप मीटर आहे, करेक्ट. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला गिअर शिफ्ट, गिअर कुठला आहे ते पडताना सगळं दिसतं. ABS दिसतं क्लस्टरमध्ये. समोर तुम्हाला गुड इन्फॉर्मेशन, सफिशियंट इन्फॉर्मेशन जेवढी लागते तेवढी सगळी आहे. आणि राईट हँड साईडला गुगल मॅप्सचा एक छोटासा गोल आहे. तो खूप असा अमेझिंग नाही आहे, पण काम चालू शकतं तुमचं. एक इंटरेस्टिंग ॲड ऑन आहे त्याच्यात. म्हणजे ते तुम्हाला असं, जर का तुम्ही मोबाईलसारखा गुगल मॅप्स इमॅजिन करत असाल तर तो त्याच्यात तसा दिसत नाही. त्याच्यात फक्त 2 ॲरो दिसतात आणि मग तुम्हाला डिस्टन्स दिसतं, बस. बेसिक आहे. पण अगेन विंडशिल्ड, विंडस्क्रीन किंवा विंडशिल्ड अमेझिंग, आउटस्टँडिंग. इट गिव्स अ डिफरंट लुक. त्यामुळे थम्स अप फ्रॉम माय साईड. आणि मला खूप आवडली आहे मीटिओर. प्रचंड त्याच्यात पोटेन्शियल आहे टू बी द बेस्ट सेलर. पण ॲज अ रिव्ह्यू करताना मी दोन्ही पॉईंट्स सांगणार. ते मी आत्ता केलं आहे, होपफुली तुम्हाला आवडलं असेल. काही येस, पेट्रोल टँक 15 लिटर्स. आधीचा जो जुना थंडरबर्ड होता ना, त्याच्यात 18-20 लिटर्स जायचं. ह्याचा 15 लिटर्सचा टँक आहे. वेट कमी झालं आहे, त्याच्यामुळे मायलेज मिळणार. आणि ते प्लॅस्टिकचं मी जे बोलतो आहे त्यांनी केलं असणार, कारण त्यांना वेट कमी करायचं आहे, करेक्ट. त्यामुळे दे मस्ट हॅव टेकन दॅट डिसिजन. पेट्रोल 15 लिटर्सचा पेट्रोलचा टँक आहे. सो आणि वेट अराउंड 191 आहे. डिस्क ब्रेक्स आहेत, ड्युअल चॅनल ABS, अमेझिंग. मागचं डिस्क तर एवढी मोठी आहे, वन ऑफ द बिगेस्ट डिस्क ब्रेक्स मागच्या व्हीलला जे आहे ते. आता व्हील सायझेस मला तेवढे आठवत नाहीत काय, पण इट्स फाईन, इट्स ॲब्सोल्युटली ॲडिक्वेट. सो दिस इज इट. बोथ द प्रोज अँड कॉन्स. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या, ज्या नाही आहेत त्याही सांगितल्या. आय होप तुम्हाला आवडलं असेल. अजून काय मराठीत केला तेही तुम्हाला आवडलं असेल, आय एम प्रिटी शुअर. सो लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि कीप सपोर्टिंग. रायडर विश्वजित नवीन चॅनल आहे. तुमच्या सपोर्टची प्रचंड आवश्यकता आहे. सो प्लीज कीप ऑन सपोर्टिंग. थँक्यू सो मच.